आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. बाहेर छान असा रिमझिम पाऊस पडतोय आणि थंडगार असा वारा सुटलाय आणि अशा पावसाळी दिवसामध्ये आपल्याला कांदा भजी खावीशी वाटणार नाही असे होणे शक्यच नाही. आणि अशा वातावरणामध्येच आम्ही एके वर्षी सिंहगडला गेलो होतो आणि तिथे आम्हाला सिंहगडला गेल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो आणि त्या काकांनी आम्हाला गरम-गरम भजी सर्व्ह केली आणि त्याच्याबरोबर कांद्याची चटणी आणि मटक्यातलं दही. इतकं अप्रतिम चवीची ही ती कांदा भजी होती. तर तीच कांदा भजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. तर भजी करण्यासाठी मी इथे 2 मोठे उभे कांदे काप करून घेतले आणि चटणीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि एक अख्खा लसूण घेतलाय. 4 ते 5 हिरवी मिरची घेतली आणि थोडा आल्याचा तुकडा. तर हिरवी मिरची, लसूण आणि आलं आपल्याला एकत्रित वाटून घ्यायचं आहे. आता भजी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला ही उभी चिरलेली कांदा घ्यायचा आणि ते जे आपण मिरची, आलं आणि लसूणचं वाटण केलं होतं, जाडसरच वाटून घ्यायचं. ते यात टाकायचं आहे आपल्याला. एक छोटा चम्मच आपल्याला जिरं टाकायचं. एक छोटा चम्मच ओवा टाकायचा आहे. एक छोटा चम्मच हिंग टाकायचं आहे आपल्याला. कोथिंबीर टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि आता हे मिश्रण सगळं एकत्रित हातानेच याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. कांदे आणि हा मसाला व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचा. कांद्याचे जे काप आहे ते सुटसुटीत व्हायला पाहिजे. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ जे आहे ते थोडं थोडं करून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला पाणी टाकायचेच नाही. याप्रमाणे बेसन पीठ जितकं त्यात बसेल, जितकं लागेल तेवढंच आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. आणि याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडं थोडंच आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे, म्हणजे कांद्याच्या मिक्सचरमध्ये जितकं बेसन पीठ आपल्याला लागेल तेच टाकायचं आहे. आता उरलेलं कोथिंबीर पण मी यात टाकून दिलं आहे, म्हणजे कोथिंबीर आणि कांदा, मीठ, मसाले याला पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही. आता भजी करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल तापवून घ्यायचे. आता हेच गरम तेल आपल्याला या भजीच्या मिश्रणात टाकायचे आहे. थोडे टाकायचे आहे, साधारण एक पळी, म्हणजे आपण भाजीचा चम्मच असतो तितके पळीने आपल्याला यात तेल टाकायचं आहे. म्हणजे त्याने आपली भजी ही आणखी कुरकुरीत अशी होणार आहे.
आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वाटलं तर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि नंतर याप्रमाणे तेलामध्ये एक एक भजी आपल्याला हळूवारपणे टाकायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच ही भजी तळून घ्यायची. हाय फ्लेमवर तळली तर ती वरून म्हणजे अशी तळल्यासारखी वाटतात, पण आतमधून ती कच्चीच राहतात. म्हणून मीडियम फ्लेमवरच ही भजी तळायची. तर बघा, अशी ही कुरकुरीत भजी आपली तळल्या गेली. भजींना कलर पण असा छान आलेला आहे. आता दुसरी भजी पण याचप्रमाणे तळून घ्यायची. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण कुरकुरीत अशी भजी आपण तळायला पाहिजे, तरच ती भजी खाण्यात मजा येते. आता चटणी करण्यासाठी आपल्याला इथे एका बाउलमध्ये एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, त्यात लाल मिरची पावडर टाकायचं. साधारण मी एका कांद्यामध्ये 2 चम्मच मिरची पावडर टाकलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि जे भज्याचं तेल होतं गरम ते यात टाकायचं आहे. तर ते भजी तळल्यानंतरचं ते तेल असतं तेच मी यात टाकलं आहे. बस, आता बाकी काही टाकायचं नाही. तर ही झाली आपली चटणी भज्याबरोबर खाण्यासाठी. तर अशी ही सिंहगडची स्पेशल अशी कांदा भजी तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.